बापरे मासे बघा किती चढलेत. नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी ओरडावं लागतंय कारण काय, पाऊस बघा एवढा जोरदार पाऊस लागतोय ना सकाळपासून, तू विचारू नका. तर एवढा पावसाच्या आवाजात कॅमेरामध्ये आवाज किती येत असेल हे मला कळत नाही, म्हणून थोडंसं ओरडून बोलतो आहे आणि व्हिडिओला सुरुवात करतो आहे. मंडळी दुपारची वेळ आहे, सकाळपासून चांगलाच पाऊस पडला आहे. बघा आमचा गोवण पण मस्तपैकी वाहून जातो आहे, पाणी मस्तपैकी वाहून जातं आहे याच्यात. गोवण म्हणजे काय तर वाट, त्या वाटेने पाणी देखील वाहतं आहे असं म्हणायचं आहे मला. तर पाऊस आहे, मुसळधार पाऊस आहे. तर म्हटलं की असाच एक पंचक्रोशीतला फेरफटका मारूया, नदीला किती पाणी आलं आहे ते देखील बघूया. आणि बाईक घेऊन निघतो आहे, कुठे कुठे जाईन काय माहीत नाही, पण आपल्याला चढणीचे मासे चढलेत का बघायला जायचं होतं. आमच्या पांडुदादाच्या बांधण्यात तर अजून काही पाणी उलटलं नाही आहे तेवढं, तर तेवढ्या प्रमाणात मासे चढलेत की नाही माहीत नाही. तरी पण आपण तिथे देखील जाऊन येऊया. आणि आमचा भाई आला आहे. भाई, अरे मासे चढले की नाही? हा चल जाऊया काय? तयार आहेस? चल चल मग तयार हो, चला भाईला घेऊन जाऊया. चला मंडळी, फायनली गेटअप मध्ये आलोय. आपण रेनकोट घालून जातोय आणि विया बघा, विया आणतो, फिश आणतो तुला मी, फिश मासा. हा टाटा. चला मंडळी, पंचक्रोशीचा फेरफटका मारायचा म्हणून आपण बाईक वरून जातोय. मंडळी एवढा मुसळधार पाऊस आहे ना, आज विचारू नका. सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. पाऊस खूपच आहे मुंबई गोवा हायवेला. मुंबई गोवा हायवेची हालत बघा, मुंबई गोवा हायवेची किती पाणी आलंय बघा. हे उतारातून धबधबे चालू झालेत. मंडळी आता पण आहे ना आमच्या धरणाच्या इथे आलोय, जिथे म्हणजे आपण पोहतो वगैरे. आणि मी जिथे पडलो होतो बघा, पाणी बघा एकदम वेगाने जात आहे धरणाच्या दिशेने. पाणी उलटलं असेल भाई, पाय बुडाले. पावसाचं पाणीच पाणी आहे बाबा, आज काय खरं नाही. पाणी उलटलंय, सगळा कचरा आलाय ना, चढले वाटतं. अक्षरशः नदीला पूर आलाय, पूर. आपण आपल्या धरणाच्या भिंतीवरून जातोय. हे बघा किती पाणी वाहत आहे. बेकार, थोडा वेळ अजून पाऊस पडला ना तर बेकार पूर येईल. पाणी एवढं बाई नाही चढलेत ना अजून? हा, पाणी जास्त आहे होय. कारण चढले असते तर दिसले असते. पण अजून एक स्पॉट आहे जिथे पांडुदादांचं बांधण आहे, त्या ठिकाणी तुम्हाला घेऊन जातो. चला चला. पाऊस आता थोडासा कमी झालाय, पण रिमझिम चालूच आहे. आता बघूया, आपण पांडुदादाच्या बांधणावर जातोय. पांडुदादाच्या आपण बांधणावरती पोहोचलोत. बघूया मासे चढलेत का. मंडळी पांडुदादाच्या बांधण्यात आलोय आणि मासे चढतोय. हा बघा, छोट्या आहे ना, इकडे होता चढतात ना मासे. ते दिलीपांना आहेत ना, ते तिकडे कोईन लावायला जात आहेत. कोयनीत तरी मासा फसल. चला तिकडे जाऊया. बघा त्या स्पॉटला पोहोचण्यासाठी ना आपण त्या पाण्याच्या प्रवाहातून जातो. कमरे एवढं तरी पाणी आहे.
बापरे वाहून जातोय की काय भाई. हात दे हात दे. जबरदस्त बघा. मला दाखवतो. गढूळ पाणी आहे. मासा काय चढलाय बघा. तिकडे तिकडे म्हणतात. बापरे काय मासा चढलाय. बापरे मासे बघा किती चढलेत. आलं काय. थांब जरा. पाणी बंद कर. उडाला उडाला. तो बघा उडताय. काढायचं मलत मलत सगळे. थांब नको नको थांब थांब थांब. एकदा काढता एकदा काढता. एकदा काढा. हा मोठी बर बापरे. मंडळी चिक्कार मासा चढलाय. काही थांब. पाणी थांबू नको ना तर टंडणार नाही. दगडाला आणि कातळाला धरून धरून चढतात. आता दिलीपांना कोईन लावली नाही. दिलीपांना आवाज नसतो ना करायचा. आता तिथे मागव संजय. एवढ्या म्हणतात. एवढी मोठलीवर मासे भेटलेत बघा. जाम मासा चढलाय. पांडुरांचं बाणन बघा कसं ओव्हरफ्लो होऊन वाहतंय. बाप रे. फोटो काढ. हा बऱ्यापैकी आपल्याला बघा मासे भेटलेत. मगाशी आपण हे केले ते सगळे मले आहेत नाही. हा बघा मलू. हा 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 अस्सल मलू मासा. सकास एवढे मासे आपल्याला भेटलेत. अजून दिलीपांना कोयन लावले तिकडे. भेटतील. मासा भरपूर चढला असेल ना दिलीपांना. हा बघा ह्या माशासाठी स्पेशली बांधण बांधतात लोक. कारण हा एक चवीचा मासा आहे नदीतला आणि भारी लागतो. आणि ह्याचं आहे ना ह्याच्यातले जे पोटातले अंडी असतात ना त्याचा एक वेगळाच फायदा असतो. म्हणून कोकणातली माणसं मळ्या मासा खाणं पसंत करतात. खवल्याला तेवढं महत्त्व नाही पण मळ्या माशाला महत्त्व आहे आणि हे भारी लागतात. हा 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 जबरदस्त. चला म्हणजे फायनली आम्ही घरातून निघालो होतो ज्या कारणासाठी ते कारण आपलं झालं. बघा मासे भेटलेत आपल्याला. थोडा पावसाचा जोर कमी झालाय म्हणून थोडंसं पाणी कमी राहिलं व्हायचं. नाही तर जरा पाण्याचा झोत असताना तर मासे अजून चढले असते. पण आमच्या दिलीपांनाने आहे ना कोयन लावले. थोडेसे मासे मिळाले ते मी तुम्हाला दाखवले. आता बघूया थोडा पाऊस पडला ना तर आपण जमलं तर परत येऊ. पण आपण निघालोय थोडंसं फिरायला. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन बघूया कुठे कुठे चढणीचे मासे चढतात त्या. पण अक्षरशः नदीला आमच्या पूर आलाय बघा. आणि याच्यात आपण मासेमारी केली. ती पण म्हणतात ना हाताने. कुठलं साहित्य नव्हतं. एक असं म्हणतात ना झोली लावली. फडका लावला आणि मग त्या फडक्याच्या साहाय्याने मासे पकडले. चला हा बघा नदीला पूर आलाय. हा कोण नव्हती. हात मलमलीत झाले थोडेसे. नदीतल्या माशाला थोडासा स्टिकी स्टिकी असतो. पाय हलत आहेत. जोर वाढला रे पाण्याचा. फुल टू ॲडव्हेंचर. हा पाणी जबरदस्त आले. पण आता त्या बाजूने जे वाटा करून दिलेले असतात. आता काय मळ्या मासा कसा कातळाला धरून किंवा दगडांना धरून धरून वरती चढतो आणि खवल्या असतो तो पूर्ण डाईव्ह करतो. तो आपण मळे मासे पकडलेत. चला भारी मजा आली. पण ॲडव्हेंचर आला. त्या नदीतून पूर्ण आपण चालत गेलो तिकडे. ते पाऊसने पाणी येतं आणि दगड वगैरे तरी देखील गेलो तिकडे. त्या तोंडाला आपण हे केलं. आता इथे पाणी नाही आलं. गेल्या वर्षी आपण इथून पण पकडलेले. म्हणजे थोडा पाऊस कमी झाला आहे. पावसाने मध्येच ब्रेक घेतला आहे. रात्रभर पाऊस पडला ना तो मात्र उद्यापर्यंत कोयन भरून जाईल. तर मंडळी आता आपण आहे ना थोडंसं चढणीचे मासे पकडून आहे ना पुढे जातो आरवलीच्या दिशेने. तुम्हाला दाखवतो. आरवलीचा थोडासा एक घाट पद्धतीचा रस्ता आहे. धुकं बघा धुकं. चला केरशद चेकनाक्यावरती आलो आहे. थांबा इकडे आपण जरा मस्तपैकी चहा पिऊया. थंड झालो आहे. गरमागरम चहाचा आस्वाद घेऊया. हॉटेल अनिता म्हणून आहे इकडे. आपले चांगलेच ओळखीचे आहेत परिचयाचे आहेत. तिथे चहा प्यायला आलो. मंडळी आम्ही तिकडून निघालो आणि परत एकदा धोधो पाऊस पडतोय बघा. मुंबई गोवा हायवेला तर पाऊसच थांबत नाही. आणि ह्या आमच्या आई आहेत
खूप जवळच्या नातेवाईक आहेत. नमस्कार. हे हा व्हिडिओ होतोय, हा यूट्यूबला झाला आहे. त्यांचं हॉटेल आहे मुंबई गोवा हायवेवरती केरशतला, हॉटेल अनिता म्हणून चेक नाका आहे केरशतचा, तिथेच हे हॉटेल आहे. कधी पण या, मस्तपैकी बाहेर पडणारा मस्तपैकी थंडगार धोधो पाऊस आणि या थंड वातावरणात बाहेर पडून काहीतरी मस्तपैकी असं चहा बिस्किट खाण्याची मजाच काही वेगळी असते. या, माझं तर पार्लेचे आवडतं बिस्किट आहे. तुमचं कुठलं आहे कमेंट करून सांगा. चला, चहाचा मस्तपैकी आस्वाद घेतला आहे आणि आता आपण जातोय कडवईला, कडवईच्या दिशेने. तिकडे बघूया धरणावर वरती वगैरे जाऊया, है ना मंडळी. आता येऊन पोचलो आहे कडवईला. आपण कडवई ओकेवाडीच्या धरणाजवळ जात होतो, पण आता इथे आहे ना जाता जाता आपल्याकडे ना कडवईमध्येच एक छोटंसं ट्रॅप लावलं आहे मासे पकडायचा. आणि चढणीचे मासे बघा कसे झपाझप चढतात. आता तुम्हाला एवढं दिसणार नाही, एवढे पकडलेत बघा त्याच्यामध्ये, एवढे गावले बघा. एक छोट्या छोट्या वाळ्यामध्ये छोट्या छोट्या नदीपात्र असतात ना, त्याच्यामध्ये ना असे मासे चढतात गावाला. शपथ उडी मारली इकडे, हे बघा भारी चढले तिकडे. दादा इकडे हे दादा पकडत आहे. दादा नाव सांग. दादा फहीम खान. फहीम दादा आहे, तर तिकडे मस्तपैकी मासे पकडायला आलाय. किती गावले? हा 2 बालडीवर गावले. होय ना. पाऊस कमी झाल्यामुळे जरा थांबलाय, पाणी जरा फ्लो थांबलाय पाण्याचा, बरोबर जरा कमी झालं. भारी वाटतं ना असं गावाकडे बघायला. मजा आहे सुरुवातला पावसाची, आहे ना. तो हे लहानपणी कधी असे पकडलेले काय दादा? आहे ना, पकडतोय लहानपणापासून. होय ना. आहे की वेगळीच मजा असते. बरं, हे चवीचे मासे असतात म्हणतात ना तिथले गोडा पाण्यातले. असे आता नवीन आता एग्स पण आहेत, अंडेवाले. अच्छा, अंड्यावाले. चव वेगळी आहे. बरोबर. चला, फहीम दादा जर पकडतो. इकडे इन बिन पण आणली आहे आणि तिकडे एक जाळं लावलं आहे, ट्रॅप लावला आहे. आणि मासे चढताना दिसत आहेत. आता आपल्या गोप्रोमध्ये कसं तेवढं झूम नाही आहे. बघा माशाने उडी मारली तिकडे, हे बघा. चला, आता मोबाईलमध्येच बघतो जमतं का यार, कॅच होते का. आपल्याला पण गावलाय, हे बघा माशाचे शेपटी. मी पण गावा बघते, गावले गावले जरा. आता आतनी बघा, आत घे. पण आली उडतील उडतील परत जातील. मी पण माझ्या हातामध्ये पकडले. पकडा बघा 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 बघा. हा बघा, जाम चपळ आहे. माती आहे काय मोक्षी? माती आहे. चला, चढणीचे मासे इथे पण आपल्याला बघायला मिळाले. जबरदस्त. म्हणजे आज लागलेल्या पावसात आहे ना प्रचंड मासा चढलाय. ज्यांना ज्यांना गावलेत ना तेथे मजा करणार आहेत. बघा, याच्यातच बादलीत बघा किती उड्या मारतोय. मंडळी, अजून एका बांधण्यावरती आपण आलो आहोत. हे बघा, इकडे मासे पकडायला झालेत आणि आमचा योगी आलाय आणि हा पण योगी आलाय आणि व्हिडिओ बनवतात दोघे जण. काय रे, किती गावले? एवढेसे गावले? अरे कवल्या पण आहे, मळा नाही. कवल्याने मळे मिक्स आहेत. बघा, अजून एक बांधण आपल्याला पाहायला मिळालं आणि बांधणावरती बघा इकडे मासे पकडले गेले. सगळे मलू आहेत ना. जबरदस्त. एक टेक्निक असते बांधण, आणि हे बांधण कोकणातल्या मासेमारीमधलं किंवा एक म्हणतात ना कोकणातल्या कल्चरमधलं, जीवन पद्धतीमधलं एक म्हणतात ना वेगळीच गोष्ट आहे. बघा, दादाने आता जाळीत भरून आणला नाही तिकडून. तिकडे मस्तपैकी असा ट्रॅप तयार केला गेला आहे.
तर मंडळी फायनली मी आता घरी पोहोचलो आहे. कडवईपर्यंत आपण गेलो होतो. पावसाने थोडी विश्रांती घेतली. त्यानंतर म्हटलं की आपण थोडं जेवायला घरी जाऊया. आणि मग आपल्या एका वाटेत येताना मित्रांनी सांगितलं की या ठिकाणी अशी मोठी मासेमारी केली जाते. नदीपात्रात मोठं बांधण बांधलं जातं आणि पारंपरिकरित्या काही वर्ष ती मंडळी मोठ्या नदीमध्ये बांधण बांधून मासेमारी करतात. सो म्हटलं तो व्हिडिओ बनवण्यासाठी पहिलं तर आपल्याला घरी जेवायला यावं लागलं असतं, कारण आपण भटकत होतो मस्तपैकी, बाहेरच्या बाहेर गेलो असतो. पण म्हटलं जेवून घेऊया. तुर्तास पावसाने थोडीफार विश्रांती घेतली. सो झटपट जेवायला घरी आलो होतो. व्हिडिओ म्हटलं मोठा होईल आणि आपण हे छोट्या छोट्या व्हाळातले किंवा मग छोट्या छोट्या नदीपात्रातले आपण हे चढणीचे मासे बघितले. आता पुढच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला मोठ्या नदीपात्रातले चढणीचे मासे दाखवूया किंवा ते बांधण पद्धती काय असते, एवढ्या मोठ्या प्रवाहामध्ये कसं बांधण बांधलं गेलेलं असेल किंवा मग काय कुठल्या पद्धतीने ती मासेमारी करतात ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. तर तुर्तास हा व्हिडिओ आपण इथेच थांबवतो. जर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. आणि नवीन कोणी आलं असेल तर सबस्क्राईब करा. भेटू कोकणातल्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत टाटा. येवा कोकण आपलोच असा. झटपट जेवूया आणि परत जाऊया मासेमारी करायला, चढणीचे मासे पकडायला.